महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची वेळ संपली। मतदान संपल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी मतदार राजा रांगेतच। उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। राज्यात 29 महानगरपालिकांसाठी आतापर्यंत मुंबई ठाण्यात प्रत्येकी 41%, पुण्यात 39%, ठाण्यामध्ये 41%, तर कोल्हापुरात 51% यासह पिंपरी चिंचवडमध्ये 40% आणि मालेगावात 46% मतदानाची नोंद। महापालिका निवडणुकीदरम्यान मतदार संतापले। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची पायपीट, तर काही मतदारांची नावं यादीत नसल्यानं माघारी जावं लागत असल्याचा आरोप। मतदार यादीमध्ये वनमंत्र्यांचं नाव सापडेना। नवी मुंबई महापालिकेमध्ये मतदानासाठी गणेश नाईकांची धावपळ। तासाभराच्या धावपळीनंतर मतदार यादीत नाईकांना नाव सापडलं। मुंबईमध्ये मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप। बोटावरील शाई पुसतानाचा व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल। बोटावरील शाई पुसून पुन्हा मतदानास आल्याचं आढळल्यास कायदेशीर कारवाई करणार। आयुक्त भूषण गगराणींचा इशारा, तर शाई त्वचेला लागेल अशी गडद लावण्याच्याही सूचना। निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही। मतदानासाठी मार्करचा 2011 आणि पाडू मशीनचा 2004 पासून वापर। आयुक्त दिनेश वाघमारेंचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला। मतदानानंतर शाईऐवजी पेनचा वापर सुरू, तर पाडू मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही। राज ठाकरेंचा आक्षेप। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपुरात सहकुटुंब मतदान। याआधी सुद्धा अनेक वेळा मार्कर पेनचा वापर, मात्र काही लोक निकाल आल्यावर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत। फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। दिल्लीतनं स्क्रिप्ट येते तसं फडणवीस बोलतात। निवडणूक आयुक्तांना निलंबित करा। शाई पुसली जात असल्याच्या प्रकरणावरून ठाकरेंची मागणी। उद्याचा पराभव दृष्टिक्षेपात दिसत असल्यानं उद्धव ठाकरेंकडून कव्हर फायरिंग। अमित साटम यांची टीका, तर तुम्ही कितीही रडा, मुंबईकर फसणार नाहीत। चित्रा वाघ यांचाही ठाकरेंना टोला। रवींद्र चव्हाण मतदान केंद्रात कमळ चिन्ह लावून गेले। निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? संजय राऊतांकडून चव्हाणांच्या कृतीवर आक्षेप। 29 महानगरपालिकांमध्ये आमच्या युतीचाच महापौर बसेल। फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याचा विकास, त्यामुळे महायुतीला यश मिळेल। रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। मुंबईची लढाई निवडणुकीपुरती नाही। मुंबई महापालिका जिंकल्यावर लढाईला सुरुवात होईल। संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईतील बांद्रामध्ये आशिष शेलार यांच्याकडून मतदान। मुंबईकर आमच्या सोबत। ही निवडणूक भ्रष्ट ठाकरे बंधूंना धडा शिकवण्यासाठी शेलारांचा हल्लाबोल। पुण्यामध्ये बोगस मतदार पकडल्याचा शिंदेचे शिवसेनेचे आमदार उमेदवार नाना भानगिरे यांचा दावा, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी 2000 बोगस मतदार आणल्याचा भानगिरेंचा आरोप। चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल। मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरास प्रतिबंध असताना सुद्धा काढला व्हिडिओ, तर हा व्हिडिओ कुणी काढला या संदर्भात अद्याप अस्पष्टता। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। नारायण कुचे यांच्या बहिणीसाठी बोगस मतदान होत असल्याचा आरोप, तर विरारमध्ये सुद्धा बोगस मतदार सापडल्याची माहिती। मतदान सुरू असताना जळगावात गोळीबार। 2 तरुणांमध्ये वाद झाल्यानंतर हवेत गोळीबार झाल्याची माहिती। पिंपराळा परिसरातली घटना, पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यामध्ये भाजपचा महापौर होणार। आम्ही 120 ते 125 जागा जिंकणार। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या विकास कामांना पुणेकर महत्त्व देणार। मोहोळ यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकणार। महायुती 150 जागा जिंकणार। कमळ आणि धनुष्यबाण वेगानं पुढे जात आहे। मंगल प्रभात लोढा यांची माहिती। नागपूर भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काँग्रेस उमेदवारानं हल्ला केल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूषण शिंगणे यांच्या तब्येतीचीही विचारपूस। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा वीकेंड डोकेदुखीचा ठरणार। शनिवारी आणि रविवारी लोकलच्या 240 फेऱ्या रद्द। कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू।